तर आज होती 2 लग्न. तर आम्ही ठरवलं की पहिलं घराच्या जवळ जे लग्न आहे त्या लग्नाला जायचं आणि मग जे थोडंसं लांब आहे तिकडे जाऊयात. मग आम्ही आलो. तर तिथे आल्यानंतर नवऱ्याच्या आईवडिलांचा फोटोशूट चालला होता. मग आम्ही पण गेलो, त्यांच्यासोबत एक छानसा फोटो काढला आणि मग मी आले खास रुखवत पाहण्यासाठी. तर मुलीचा रुखवत इतका छान सजवला होता की काय सांगू. आणि त्यानंतर आलो आम्ही जेवायला जाण्यासाठी, पण जेवायला खूप गर्दी होती. त्यामुळे म्हटलं चला आपण थोडासा व्हिडिओ शूट करूया. त्यात मग मी पण कशी दिसते म्हटलं बघूया, दाखवूयात आपण कसं दिसतंय. त्यानंतर आलो आम्ही तिकडं जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आम्ही आलो दुसऱ्या लग्नाला. तर हे दुसरं लग्न जे आहे ते आहे पप्पांच्या मामे भावाच्या मुलाचं लग्न आहे. सो आल्यानंतर इथे चाललेलं त्यात रुखवत वाजत होता. त्यानंतर आम्ही पुन्हा घरी गेलो आणि घरी गेलो इतकं ऊन होतं की तिथं सावीला पण झोप आलेली. म्हटलं आपण घरी जाऊया आणि पुन्हा येऊया. मग आलो संध्याकाळी की आलो तर नवरदेवाची मिरवणूक निघाली होती आणि खूप उशीर झाल्यामुळे नवरदेवाला आतमध्ये घेतलं. पण नवरदेवाची जी वहिनी आहे ती म्हणाली की नाही थोडा वेळ तरी डीजेची मिरवणूक झालीच पाहिजे. मग तिने नवरदेवाला पुन्हा बाहेर घेऊन थोडा वेळ मिरवणूक झाली आणि मग अक्षता टाकल्या गेल्या. आणि जिथं लग्न होतं तिथे होतं खंडोबाचं मंदिर. खूप सुंदर असं मंदिर होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही घरी गेलो. रात्री पुन्हा सावीसाठी आम्ही खास बारातीला गेलो आणि सावींनी खूप एन्जॉय केला. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब.